नाशिक महानगरपालिका नाशिक प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दिशादर्शक फलक लावले होते, पण गेल्या काही वर्षांपासून त्याची दुरावस्था झाली आहे. ते अशा परिस्थितीत पोहोचले आहेत की ती दिशा वेगळीच दाखवत आहे. यामुळे प्रशासनाने सातपूर तसेच नाशिक शहर सर्व दिशादर्शक फलकांची दुरुस्ती करावी, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. वाहतूक शाखेच्या सूचनेनुसार शहरात सर्व प्रमुख रस्ते, रिंग रोड, शहराला जोडणारे उपरस्ते, वाहनतळ, नो पार्किंग, सर्व खासदार, आमदार, नगरसेवक निवासस्थान, सरकारी कार्यालय, शाळा, कॉलेज, माहिती देणाऱ्या तसेच दिशादर्शक करणाऱ्या फलकांची उभारणी करण्यात आली होती. पण काही परिसरांमध्ये यांची दिशाभूल करणारे फलक ठरतायत. तसेच काही भागात ते तुटलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे संपूर्ण शहरातील दिशादर्शक व सर्व फलक बदलणे व दुरुस्ती व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी करून 1 वर्ष होत आल्यानंतर आता कुठेतरी सिंहस्थ कुंभमेळा येत असल्यामुळे या दिशादर्शक फलकांची पुन्हा नव्याने बसवण्याचे कार्य सुरू झाले आहे. यामुळे मनसेच्या मागणीला यश आले असे मनसे नाशिक शहर संघटक वैभवराज रोंदळ यांनी सांगितले. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.